श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का की रात्रंदिवस एवढी प्रचंड मेहनत करूनही, रक्ताचं पाणी करूनही तुमच्या घरामध्ये पैसा का टिकत नाही? का प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुम्हाला कोणापुढे तरी हात पसरावे लागतात? का तुमची मुलं, तुमचे कुटुंब छोट्या छोट्या सुखांसाठी आसुसलेले आहेत? रात्री जेव्हा सगळी दुनिया शांत झोपलेली असते, तेव्हा तुम्ही उशीमध्ये तोंड खुपसून अश्रू ढाळताना, देवा, माझ्याच नशिबी ही गरिबी का? हा प्रश्न विचारून तुमचं काळीज पिळवटून निघतं ना. थांबा, आता रडू नका. कारण या गुरुवारी येत असलेली ही चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तुमच्या आयुष्यातील अंधार कायमचा संपवण्यासाठी येत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. एक असा महादुर्मिळ योग येत आहे जो शतकानुशतके आलेला नाही. या दिवशी निसर्गातील एका विशेष दिव्य झाडाला फक्त स्पर्श केल्याने तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य जळून भस्मसात होणार आहे. ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, तर आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये लिहिलेला एक महाचमत्कार आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे, म्हणून एक सेकंदही चुकवू नका. श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे कृपादृष्टी चॅनेलवर स्वागत आहे. मला माहिती आहे तुम्ही खूप मोठ्या संकटातून आज जात आहात. तुमचे मन खूप उदास आहे, पण काळजी करू नका. आज तुम्ही या व्हिडिओवर आला आहात याचा अर्थ असा की साक्षात भगवंताने आणि स्वामींनीच तुम्हाला इथे पाठवलेले आहे. बरेच जण म्हणतात, आम्ही खूप कष्ट करतोय, देवाधर्माचं करतोय, तरीही आमच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं का कमी होत नाही? घरात पैसा येतो, पण औषध पाण्यात आणि कोर्ट कचेरीत उडून जातो. आमच्यावर कोणीतरी करणी केली आहे का, की आमचं नशीबच फुटलेलं आहे? आता घाबरण्याचे दिवस संपले, कारण या वर्षीची हनुमान जयंती ही सामान्य नाही. ती चक्क गुरुवारी येत आहे आणि त्याच दिवशी चैत्र पौर्णिमासुद्धा आहे. ज्योतिषशास्त्र आणि आपल्या प्राचीन पुराणानुसार जेव्हा गुरुवार, हनुमान जयंती आणि पौर्णिमा असा त्रिवेणी संगम होतो, तेव्हा ब्रह्मांडात एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका पवित्र झाडाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या झाडामध्ये या दिवशी प्रत्यक्ष लक्ष्मी माता, प्रभू विष्णू आणि महाबली हनुमान वास करतात. या झाडाला या पवित्र दिवशी स्पर्श करून एक छोटासा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील गरिबीची रेखा कायमची पुसली जाणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की हा दिवस इतका शक्तिशाली का आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार चैत्र पौर्णिमेलाच प्रभू हनुमंतांचा जन्म झाला होता. हनुमान हे शिवशंकराचे 11वे रुद्र अवतार आहेत आणि जेव्हा हा दिवस गुरुवारी येतो, तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत सारखाच महायोग मानला जातो. पद्यपुराणात असं स्पष्टपणे सांगितलं आहे की चैत्र पौर्णिमेच्या रात्री साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीवर भ्रमण करत असते. ती पाहते की कोण तिचा भक्त जागा आहे, कोण साधना करत आहे. आणि या दिवशी जर आपण हनुमंतांची भक्ती केली तर हनुमंत आपले सर्व संकट हरण करतात, कारण हनुमंताला संकटमोचन म्हटलं आहे. मित्रांनो, विचार करा, ज्या दिवशी साक्षात लक्ष्मी मातेची कृपा बरसत आहे आणि तुमचे रक्षण करण्यासाठी साक्षात बजरंगबली उभे आहेत, त्या दिवशी तुमची गरिबी कशी काय टिकून राहू शकते? तुम्हालाही असं वाटतंय ना की आता तुमचे चांगले दिवस येणार आहेत? तुमच्या अंगावर शहारे येत आहेत ना हे ऐकून? डोळे बंद करा आणि मनोमन प्रभू हनुमंताला सांगा, देवा, आता तूच माझा वाली आहेस. चला आता त्या पहिल्या संकेताकडे आणि उपायाकडे वळूया. ते दिव्य झाड कोणते आहे? मनोमन प्रभू हनुमंताला सांगा, देवा, आता तूच माझा वाली आहेस. मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे?
तर कान देऊन ऐका. ते झाड दुसरे तिसरे कोणतेही नसून आपल्या हिंदू धर्मात सर्वात पवित्र मानले गेलेले पिंपळाचे झाड आहे. होय, पिंपळाचे झाड. आता तुम्ही म्हणाल की पिंपळाच्या झाडालाच का स्पर्श करायचा? ब्रह्मपुराणातील एका अत्यंत पवित्र कथेनुसार एकदा लक्ष्मी माता आणि तिची मोठी बहीण अलक्ष्मी या दोघी भगवान विष्णूंकडे गेल्या. भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला पिंपळाच्या झाडामध्ये कायमस्वरूपी निवास करण्याचे वरदान दिले आणि विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात लक्ष्मी आणि नारायण यांचा वास असतो. आणखी एक गोष्ट म्हणजे प्रभू हनुमंताला पिंपळाचे झाड अतिशय प्रिय आहे. जेव्हा लंका दहनाच्या वेळी किंवा सीतेच्या शोधात हनुमंत गेले होते तेव्हा त्यांनी अनेक लीला केल्या. असं मानलं जातं की हनुमंतांची साधना जर पिंपळाच्या झाडाखाली केली तर ती 1000 पटीने जास्त फळ देते. म्हणून या गुरुवारी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचा हा दिव्य उपाय करायचा आहे. मित्रांनो, हा उपाय तुम्हाला गुरुवारी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाला कधीही स्पर्श करू नये, हे शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण हा रंग हनुमंताला आणि बृहस्पतीला अतिशय प्रिय आहे. त्यानंतर एका तांब्याच्या किंवा पितळेच्या कलशात शुद्ध जल घ्यावे. त्या जलामध्ये थोडेसे गंगेचे पाणी, थोडे कच्चे दूध, चिमूटभर काळे तीळ आणि थोडी साखर किंवा गूळ टाकावा. आता अतिशय श्रद्धेने त्या पिंपळाच्या झाडाजवळ जा. दोन्ही हात जोडून आधी त्या झाडाला नमस्कार करा. त्यानंतर ते जल पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा. जल अर्पण करताना तुमच्या मनात फक्त एकच भावना असली पाहिजे. हे लक्ष्मी माता, हे प्रभू हनुमंत, माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, सर्व गरिबी या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ दे. जल अर्पण केल्यानंतर तुमचे दोन्ही हात पिंपळाच्या बुंध्याला स्पर्श करा. तुमचे कपाळ त्या झाडाला टेकवा. भक्तांनो, विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही ते कपाळ त्या झाडाला टेकवाल ना, तेव्हा साक्षात भगवंताचा आशीर्वाद तुमच्या मस्तकावर पडत असतो. केवळ स्पर्श करून चालणार नाही, तर त्या स्पर्शात भक्तीची ताकद असली पाहिजे. जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून तुमचे डोळे बंद कराल तेव्हा तुमच्या हृदयाची धडधड वाढलेली असेल, कारण तुम्ही तुमच्या देवाशी थेट जोडले जात आहात. त्या क्षणी तुम्हाला एक अतिशय शक्तिशाली मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि त्यानंतर ओम हम हनुमते नमः. हा मंत्र तुम्हाला किमान 11 वेळा तिथे उभे राहूनच म्हणायचा आहे. शास्त्र सांगते की मंत्रोच्चारामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि पिंपळाच्या झाडातून निघणारी दैवी ऊर्जा जेव्हा एकत्र येतात तेव्हा मनुष्याच्या शरीरातील आणि त्याच्या नशिबातील सर्व नकारात्मकता नष्ट होते. विचार करा, एका बाजूला विश्वासचे पालन करते विष्णू आणि लक्ष्मी आणि दुसऱ्या बाजूला संकटाचा नाश करणारे हनुमान. ज्या झाडामध्ये ही तिन्ही देवते एकाच वेळी उपस्थित आहेत त्याला स्पर्श केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील अंधार कसा काय टिकू शकेल? मित्रांनो, नुसते पाणी वाहून आणि स्पर्श करून थांबायचे नाही. जर तुम्हाला तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करायचे असेल तर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला एकूण 7 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना तुमच्या हातात हनुमंतांची जपमाळ असावी किंवा तुम्ही मनातल्या मनात श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राचा जप करावा, कारण हनुमंताला रामाचे नाव सर्वात जास्त प्रिय आहे. जिथे रामाचे नाव घेतले जाते तिथे हनुमंत स्वतः येऊन उभे राहतात. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत असा विचार करा की तुमच्या पायाखालची गरिबी, तुमच्या डोक्यावरचे कर्ज, तुमच्या कुटुंबातील आजारपण हे सर्व काही दूर होत चाललेले आहे. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा झाडाला स्पर्श करा आणि म्हणा, हे हनुमंता, मी तुझा अज्ञानी बालक आहे. माझ्याकडून झालेल्या चुका माफ कर आणि माझ्या घराला सुखाचे दिवस दाखव.
मित्रांनो, हा उपाय इतका प्रॅक्टिकल आणि प्रभावी आहे की ज्यांनी हा मनापासून केला आहे त्यांच्या आयुष्यात चमत्कार झालेले आहे. तुम्हालाही असाच अनुभव हवा आहे ना? मग अजिबात आळस करू नका. आता आपण पाहूया की संध्याकाळी काय करायचं आहे. कारण चैत्र पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेची रात्र लक्ष्मी मातेच्या उपासनेसाठी सर्वोत्कृष्ट मानली जाते. संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला पुन्हा एकदा त्या पिंपळाच्या झाडाच्या जवळ जायचं आहे. यावेळी तुम्हाला झाडाला स्पर्श करायचा नाही, कारण सूर्यास्तानंतर पिंपळाला स्पर्श करणे निषिद्ध आहे. पण तुम्हाला झाडाच्या मुळाशी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा कसा असावा? तर हा दिवा पिठाचा किंवा मातीचा असावा. त्यामध्ये गाईचे शुद्ध तूप घालावे आणि जर तूप नसेल तर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल वापरावे. दिव्यामध्ये कापसाची एक लांब वात घालावी. दिवा लावताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथेच बसून किंवा उभे राहून तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. भक्तांनो, हनुमान चालिसामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे की ती ऐकून भूत पिशाच तर पळून जातातच, पण गरिबी आणि दारिद्र्यसुद्धा घराचा रस्ता सोडतात. हनुमान चालिसेचे पठण करताना जेव्हा तुम्ही म्हणता ना, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, तेव्हा तुमच्या शरीरातील आणि घरातील सर्व दुःख नष्ट व्हायला लागतात. मित्रांनो, जर तुमच्यावर खूप मोठे कर्ज असेल, लोकांनी तुमच्याकडून पैसे नेले असतील आणि ते परत देत नसतील, किंवा तुम्ही कर्जाच्या विळख्यात इतके अडकला आहात की तुम्हाला बाहेर पडण्याचा रस्ता दिसत नाहीये, तर हा गुप्त उपाय फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय करायचं आहे, त्या पिंपळाच्या झाडाचे एक गळलेले पान घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, झाडावरून पान तोडायचे नाही. जे पान स्वतःहून खाली पडलेले असेल तेच पान उचलायचे आहे. जर झाडाखाली पान नसेल तर झाडाला प्रार्थना करून, हात जोडून, परवानगी मागून मगच एक पान हळुवारपणे तोडावे. त्या पानाला स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने धुवावे. त्यानंतर लाल चंदनाने किंवा अष्टगंधाने त्या पानावर श्रीराम असे लिहावे. हे पान तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमंताच्या चरणाशी अर्पण करायचे आहे आणि मंदिरात बसूनच हनुमंताला प्रार्थना करायची आहे. हे प्रभू, माझ्या डोक्यावरचे हे कर्जाचे ओझे तूच हलके करू शकतोस. मला मार्ग दाखव. त्यानंतर ते पान आपल्या घरी आणून आपल्या तिजोरीत किंवा जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवून द्यावे. मित्रांनो, हा इतका शक्तिशाली उपाय आहे की काही दिवसातच तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळायला लागतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. हा उपाय तुम्हाला सलग 21 दिवस करायचा आहे. म्हणजे रोज ते पान बदलून नवीन पान ठेवायचे आहे आणि जुने पान वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.